हसताय ना हसायलाच पाहिजे. माझे नवीन नवीन व्हिडिओ बघताय ना बघायलाच पाहिजे आणि स्वतःची काळजी घेताना घ्यायलाच पाहिजे. आणि आज मी नवीन तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. कारण 2 दिवस मुसळधार पाऊस पडतो आहे रत्नागिरी खेडमध्ये आणि तिथलं एक वातावरण तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि नुकसान तर भरपूर झालं, लाईटी पण जात आहेत. आणि चला तर पाहूया त्या व्हिडिओची एक झलक. बघू शकता कसं झोपले पावसाने. जास्त पाऊस असल्याने पूर्ण झोपूनच गेलंय. बघू शकता हे पूर्ण भात झोपलंय, पावसाने झोडपलं याला. बघू शकता हे भात आता कापण्यासाठी झाले आणि जास्त पाऊस पडल्यामुळे ह्याची नुकसान होत आहे. बघू शकता आणि पाऊस पण भरपूर लागतोय, त्यामुळे या पावसाला जास्त भाताला जास्त पाऊस नको आहे आणि त्याचं नुकसान होत आहे. बघू शकता गवत बघू शकता कसं झोपलंय. जास्त पाऊस पडल्याने बघू शकता गवताला पूर्ण झोपवले पावसाने. बघू शकता तुम्ही जे पाणी आहे, काही दिवसापूर्वी ही जी नदी आहे ती पूर्ण सुकली होती आणि आज 2 दिवसामध्ये पाऊस पडला, पुन्हा ही नदी वाहू लागली पहिल्यासारखी. जसं पावसाळ्यामध्ये पाणी असतं तसंच पाणी आता इकडे वाहायला लागलं. बघू शकता तुम्ही, तिला पायनोर असं बोलतात आमच्या इथे. पायनोराची म्हणजे नदी पण बोलता येणार नाही आणि ओटा पण बोलता येणार नाही, म्हणजे छोटी एक स्मॉल नदी बोलू शकता तुम्ही. बघू शकता पाणी बघा इथून बाहेरून पण जायला लागलं आहे. आउट ऑफ होल पाणी, म्हणजे जास्त पाणी झालं तर पाणी ह्या इथून बाहेर जायला लागलं आहे. बघू शकता तुम्ही कसं वेगानं पाणी वाहत आहे आणि खूप मुसळधार पाऊस पडतो एक 2 दिवसापासून. बघू शकता इकडे पिण्याचं पाणीसाठी बनवलेलं आहे विहीर छोटी, जे पिण्यासाठी पाणी लागतं ते इथून पाणी भरलं जातं. जंगलाचा नजारा बघू शकता, पूर्ण हिरवगार झाले पूर्ण जंगल. बघू शकता तुम्ही हे आउट ऑफ नदीच्या बाहेर पाणी येतं. बघू शकतो ही नदी आहे जे एक्स्ट्रा ते ओव्हरफ्लो होते, इथून या प्रवाहातून इथून बाहेर येते. बघू शकतो तुम्ही इकडचा नजारा जो आज पावसाने केला हिरवागार. जसं पावसाळ्यामध्ये पाऊस असतो त्याप्रमाणे आता पाऊस आहे इकडे. बघू शकता तुम्ही सर्व हिरवगार जंगल. इकडचं पाहू शकता नद्याचा आवाज, पाणी. कारण सतत पाऊस असल्याने 3 दिवस पाऊस पडल्याने सर्व हिरवगार झालं आहे. आणि आता भात शेती पण आली इकडे कोकणामध्ये, तर तिला खरोखर एवढा पाऊस नको आहे. कारण जो भात शेतीमधला जो भात असतं, जे बी असतं, ज्याला भातचे दाना बोलत आहेत, त्याला जास्त पाऊस जर वजन असेल पाऊस पडला तर तो दाना खाली जमिनीवरती पडतो. त्यामुळं त्याच्यावर जो तांदूळ घेतला जातो त्याच्याने शेतकऱ्यांचं नुकसान आहे. कारण ते तांदूळ सर्व वेस्ट जाईल, त्यामुळे जे शेतीतलं उत्पन्न घेतलं जाईल ते कमी येईल. त्यासाठी एवढा पाऊस नको आहे शेतीसाठी. आणि बघू शकता इकडे जंगल कसं हिरवगार झालं आहे. हा इकडचा आमचा पायनोऱ्याचा एरिया आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण जंगल हिरवगार झालं आहे. भरपूर दिवस झाले माझे व्हिडिओ आले नाहीत, थोडा बिझी होतो मी, त्यामुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही. मी तुमच्यासाठी व्हिडिओ टाकतच राहीन. तर बघू शकता तुम्ही लाईव्ह घरी बसून आपल्या चॅनलवरती, यूट्यूबवर संदेश मर्चंटाईजच्या चॅनलवरती बघा हिरवगार केलं आहे पावसाने. वातावरण कसं एकदम प्रसन्न झालं आहे. बघू शकता तुम्ही कसा नजारा केला आहे इकडचा हिरवागार. खरोखर एवढं फ्रेश वातावरण सकाळचं वाटतं ना, खूप फ्रेश वाटतं. बघू शकता ही पायवाट असते गावी. बघू शकता ही पायवाट आहे चढण्यासाठी. ही पहिल्या काळामध्ये लोकांनी बांधली होती. ही भरपूर जुनी आहे, जी आमच्या आजोबा पंजोबांनी बांधलेली वाट आहे. बघू शकता तुम्ही त्यावेळीचं बांधकाम बघू शकता तुम्ही अजून किती मजबूत आहे. हे जो एरिया आहे ह्याला पायनोरे एरिया बोलतात.
ह्या एरियातून आम्ही पाणी वरती घेऊन जातो आमच्या घरी, पिण्याचं पाणी, भांड्यांना, आंघोळीला. आता तर नळ आले त्यामुळे एवढं काय हे नाही आहे, पण पहिल्याच्या काळामध्ये जेव्हा नळ नव्हते त्यावेळी लोक इथून पिण्याचं पाणी एवढ्या इथून घेऊन जायचे. बघू शकता कशी डाग आहे उंच चढायला. आणि हे त्यावेळेचं बांधकाम, दगड बघू शकता की केवढे मोठे मोठे दगड आहेत, ज्या आजोबा पंजोबांनी त्या काळामध्ये लावलेले. ही वाट त्यावेळची भरपूर जुनी काळापासूनची वाट आहे. बघू शकता तुम्ही हे जंगल. नजारा बघू शकता तुम्ही इकडे त्या जंगलाला, असं हिरवंगार प्रसन्न असं झालं आहे. थोडा चढलो मला दम लागायला लागला, एवढी उंचाची डाग आहे. त्याला डाग बोलतात, जेवढ्या पायऱ्या उंच असतील त्याला उंच उंच भाग असतो त्याला डाग बोलतात त्या कोकणी भाषेमध्ये. बघू शकता इकडचा नजारा, असा हिरवंगार झाड आहे. आता ह्या डागाचा एंड झाला आहे, शेवट झाला आहे. बघू शकता तुम्ही ही मेसाडी आहे, गावी याला मेसाडी बोलतात. ह्याच्यापासून बांबू बनवले जातात. बांबू म्हणजे याच्यातून या मेसापासून जी टोपली वगैरे चपाती वगैरे ठेवण्यासाठी बनवली जाते, हारा वगैरे, याच्या भरपूर साऱ्या वस्तू बनवल्या जातात. बघू शकता इकडे जंगल, ही कलमं बघू शकता तुम्ही कशी हिरवीगार झालीत. इकडचा नजारा बघू शकता तुम्ही. बघू शकता इकडे वाडी चालू होते स्टार्ट. त्या जंगलातून थेट मी आता वाडीकडे चाललो आहे, म्हणजे आमच्या घराकडे. बघू शकता तुम्ही नदीवरती गेलो होतो. बघू शकता इकडं जंगल, ही पायवाट असते, ह्याच्यानी वन साईड पायवाट, जायचं पण एका साईडनी, घ्यायचं पण एका साईडनीच. इथे एक घर आहे, बघू शकता इथे आमच्या वाडीतील पहिलं घर, जे इथून स्टार्ट होते वाडी. आणि चाललो आहे आता घरी, नाश्ता करायचा आहे. थोडा लेट झालं, काच व्हिडिओसाठी आलो होतो इकडे. पाहू शकता आता वाडी पूर्ण स्टार्ट झाली आमच्या इकडची. इथे एक घर आहे, बघू शकता तुम्ही. हे बघू शकता भाजी आहे, याच्यावरती भाजी येते. आणि आता थेट वाडीमध्ये चाललो आहे. एक घर आहे, एक घर बघू शकता तुम्ही. आणि थेट मी आता वाडीतून घरी चाललो आहे. बघू शकता या आजी आहे तिथे, त्यांचं घर आहे. कशी कशी काय कुठं? हां लागलं हां रे, चिकन लागलं ना, सुट्टी. आणि थेट आता मी चाललोय वाडीमध्ये. बघू शकता तुम्ही ही पायवाट आहे, हे बघू शकता तुम्ही. ही गव्हर्नमेंटने दिले, याला पायवाट बोलतात. इथे एक घर लागतंय, बघू शकता.
मी चालू ही बघू शकता मखमलीची झाड आहेत. तिच्यावर सुंदर अशी फुलं येतात. बघा डेट वगैरे आलेत बघू शकता तुम्ही. मखमलीचे बघा एक छोटासा डेंडा पण आला आहे. डेटा बघू शकता तुम्ही. ही पायवाट परत चालू झाली बघू शकता. याला कुपान बोलतात. एक कंपाऊंड असतं पण त्याला आमच्या भाषेमध्ये कुपान बोलतात. याच्यासाठी की गुरं वगैरे आतमध्ये येऊ नये त्यासाठी कुंपण आहे. अजून एक घर लागलं. पायवाट बघू शकता तुम्ही. ही गव्हर्नमेंटने दिली आम्हाला खास. हे आजी आहेत बघू शकता. कुठे चाललीस? हां कुठं फिरायला? कशाला? हां बस जा गप्पा मार. आणि थेट पोचलो आता मी माझ्या घरामध्ये. हे पाहू शकता माझं घर.